आणि आताच एक दिल्लीतनं महत्त्वाची बातमी येते। संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलेली आहे असं कळतं आहे। संसदेच्या परिसरातली ही सगळी घटना। गोरख खरजूल आपल्या सोबत आहेत, त्यांनीच ही मारहाण केलेली आहे। हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत गोरख खरजूल। गोरख, आपल्यावरती थेट आरोप आहे की आपण असदुद्दीन ओवैसी यांना मारहाण केलेली आहे, काय नेमकं घडलंय? गोरख खरजूल यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, परंतु संसद परिसरातली घटना, असदुद्दीन ओवैसींना संसद परिसरात मारहाण करण्यात आली आहे। नाशिकचे शिवसेनेचे खासदार आहेत हेमंत गोडसे, त्यांचे कार्यकर्ते गोरख खरजूल यांनी ही मारहाण केल्याचं सांगितलं जातं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, नेमकं काय घडलंय संसद परिसरात? कॅनडा गोरख गोपाळ खरजूल नावाचा हेमंत गोडसे यांचा एक कार्यकर्ता आहे जो दिल्लीला पार्लमेंट बघायला गेला होता असं त्यांचं स्वतःच सांगणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी पार्लमेंट बघत होतो आणि बघत असताना मला समोरून येताना असदुद्दीन ओवैसी दिसले। ते दिसल्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही नेहमी चुकीची वक्तव्य का करता। त्या माझ्या बोलण्यावर त्यांनीही काही उत्तरं दिली आणि जी उत्तरं मला न पटल्यामुळे मी त्यांना मारहाण केली असा स्वतः गोरख खरजूल यांचा दावा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी देशभक्त आहे, ओवैसी जे काही बोलतात ते मला न पटल्यामुळे मी हा प्रकार केलेला आहे। ज्ञानदा। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। तर गोरख खरजूल पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। गोरख, आपल्यावरती आरोप होतोय की आपण असदुद्दीन ओवैसींना मारहाण केलेली आहे, काय नेमकं घडलंय? हो, जय श्रीराम। पहिल्यांदी नेमकं घडलंय काय? घडलंय काय, मी आज पार्लमेंट बघायला आलतो, बरोबर। तर पार्लमेंट मी बघितलं 12 ते 1च्या दरम्यान, बरोबर। तर मी नंतर पार्किंग मध्ये येऊन उभं राहिलो। पार्किंग मध्ये नंतर उभं राहिल्यानंतर मी गाडीची वाट बघत होतो। गाडीची वाट बघत असताना तर ओवैसी साहेब मी त्यांना पहिल्यांदा बघितलं, नाही का। तर ते इतकं वादग्रस्त वक्तव्य करता, त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं इतकं वादग्रस्त तुम्ही वक्तव्य का करता, तर नाही करायला पाहिजे असं, नाही। पण ते उलट सुलट बोलायला लागले माझ्याकडनं। एक हिंदुत्ववादी असून, एक कट्टर मराठा असून मला माझ्याकडनं रावलं गेलं नाही, माझ्याकडनं त्यांच्याकडून हात उचलून त्यांच्या कानाखाली एक बसले गेले। उलट सुलट म्हणजे नेमकं काय बोलले असदुद्दीन ओवैसी? उलट सुलट का म्हणे, आप कोण हो, आपको क्या करना है, क्या नहीं करना है। पण त्यांनी चान्स नाही दिला। त्यांनी गाडीला काही मला काय बोलले, म्हणजे तेवढं एक बोलले, मारला, निघून गेले। आपण तक्रार करू शकत होतात खरं तर, पण आता आपल्याच विरोधात तक्रार होऊ शकते या कृत्यामुळे। आता बघू, आता त्याला मी सामोरं जायला तयार आहे। जे होईल तुम्ही हिंदुत्ववादीसाठी आणि हिंदुत्वासाठी जर जर देशाबद्दल जो वाईट बोलतो हे जर होतो, त्याच्यामध्ये मी 10 तक्रारी घ्यायला माझ्या अंगावर। आपण हेमंत गोडसेंचे कार्यकर्ते आहात, हेमंत गोडसेंना या घडलेल्या प्रकाराची कल्पना आपण दिलेली आहेत का? हो, अजून ते मला नाही माहिती, अजून ते फ्लाईट मध्ये त्यांच्याशी अजून बोलणं चालू आहे माझं। घडल्या प्रकाराबद्दल पश्चाताप आहे आपल्याला? काहीच पश्चाताप नाही। जे होईल ते मी समोर जायला तयार। जे माझ्या देशाच्या रक्षणासाठी, माझ्या हिंदुत्वासाठी, प्रभू रामच्या मंदिरासाठी, गोरख, तुमच्या या कृत्यानंतर तुम्ही म्हणालात की तुम्ही एक कानशिलात लगावली असदुद्दीन ओवैसींच्या, त्या कृत्यानंतर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया काय होती? नाही, ते निघून गेले गाडीत, त्यांनी दरवाजा लावला, निघून गेले। मी त्यांना म्हणजे असं तिथं 1-2 सेकंद झालं, तुम्ही वाटलंच आहे ना, तिथं जे पार्लमेंटची जी शूटिंग जी आहे ना, तुम्ही काढू शकता, जे तुम्ही लाईव्ह। ठीक आहे, तुम्ही मूळचे कुठले आहात, तुम्ही काय करता, तुमची पार्श्वभूमी काय आहे? मी एक शेतकरी घरातला मुलगा आहे आणि मला एक प्रेम हिंदुत्वासाठी, त्याच्यासाठी मी आता कुठल्या व्यक्तीबद्दल मी त्यांना आजपर्यंत त्यांना टीव्हीवर बघायचो, हे करायचं, वादग्रस्त वक्तव्य करायचं, मी त्यांना तेच विचारलं फक्त, बाकी काहीच नाही। तुम्ही नाशिकचे आहात, शेतकरी? हो, शेतकरी घरातला कुटुंबातला। शेतकरी कुटुंबातल्या काय करता, व्यवसाय काय आहे आपला? शेतीच करतो। ठीक आहे, गाव कुठलं नाशिक मधलं? नाशिक मधलं देवळाली गाव।
आणि कुणाच्या रेफरन्सने, म्हणजे संसद बघायला जायला निश्चितपणे एक रेफरन्स लागतो, परवानगी लागते, कुणाच्या रेफरन्सने आपण गेलेला होता संसद परिसरात? नाही, ते आपले जे नाशिकचे जे खासदार आहेत त्यांच्या रेफरन्सने गेलो होतो. त्यांचा नाशिकचे जे खासदार आहे ना, त्यांनी ते सकाळी पुण्याला गेलेले होते, त्यांना या प्रकारची काही घटना माहिती नव्हती. तर मी म्हणजे असा प्रसंग असा झाला, ते माझ्या समोर आले, मी त्यांना चांगलं विचारत होतो, तर त्यांनी उलट उत्तर केलं. त्याच्याकडून मी एक मला रावलं गेलं नाही, एक हिंदुत्ववादी असल्यामुळं मी एक त्यांच्या वाजून दिली. तुम्ही तिथं CCTV, माझ्याकडे फुटेज नाही कारण तिथं मोबाईल तिथं हे करता का जमा करून घेता पार्लमेंटमध्ये जाताना. तुमच्या सोबत कोण कोण होता हा प्रकार घडला तेव्हा? एकटाच होतो मी. ठीक आहे. आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या सोबत? नाही, ते पण एकटेच होते, स्वतः ड्राईव्ह करत होते. संदीप रामदासी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आता आपलं बोलणं झालं थोड्या वेळापूर्वी, त्यांनी असं सांगितलंय की असा कुठलाही प्रकार झालेला नाही. गाडीत मी बसलेलो असताना काही लोक आले होते किंवा कदाचित हा कार्यकर्ता जे असे दावा करतायत ते सांगतायत, तर ते आल्यानंतर त्यांनी काहीतरी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण मी गाडीतच बसून राहिलो आणि मी ते फार लक्ष दिलं नाही आणि तिथं निघून गेलो. अशा पद्धतीनं हा पूर्ण जो ही घटना आहे ती डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न असदुद्दीन ओवेसींनी केलेला आहे. आणि ठाम शब्दात त्यांनी नकारले की अशी कुठल्याही प्रकारची घटना घडली आहे असं त्यांनी काही मान्य केलेलं नाही आपल्याशी बोलताना. गोरख, असदुद्दीन ओवेसींशी आम्ही संपर्क साधलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अशी कुठलीही मारहाणीची घटना घडलेली नाही. गोरख, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय आवाज येतो. असदुद्दीन ओवेसींशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की अशी मारहाणीची कोणतीच घटना घडलेली नाही. तुम्ही CCTV फुटेज काढू शकता, त्याच्या पलीकडे मी काय बोलू? किती वाजता झालंय हे सगळं? 1च्या आणि 2च्या मध्ये. हो मॅडम. सोबत नेमकं कोण कोण होतं, म्हणजे आजूबाजूला कोण कोण माणसं होते? तुम्ही म्हणाला आजूबाजूला पार्किंग मध्ये एकदम शांतता होती. मग मी तिथं हे काय केलं, तर मी तिथं शेजारी मीडिया सेंटर आहे, तर तिथं मी गेलो, त्यांना तसा घडलेला प्रकार सांगितला, पण त्यांनी माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. तर माझा एक मित्र आहे सागर वैद्य म्हणून नाशिकचा चांगला, तर त्याला मी सांगितलं, तर सागरनी ही बातमी, त्यांनी मला चांगलं याच्यात सपोर्ट केला. केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून हा प्रकार केला जातोय असं सुद्धा ओवेसी म्हणतात. विषय नाही, प्रसिद्धीचा काय विषय? प्रसिद्धी जर असं तर मी आतापर्यंत केव्हाच काही बोललो नाही, काही नाही. समोर आलं तर प्रसिद्धीचा विषयच नाही ना. प्रसिद्धीचं काय याच्यात विषय आला? आणि का मारलं तुम्हाला ऐका ना, बोला. ओवेसींच्या का मारलं तर तुम्हाला बाकीच्या महाराष्ट्रातून लोक जनता तुम्हाला हे दिलं, त्यांना चांगलं केलं का वाईट केलं? पण हा कुठला प्रकार आहे? हा कुठला प्रकार आहे की तुम्ही मारहाण केलेली आहे आणि तुम्हीच सगळ्यांना फोन करून सांगताय की मी मारहाण केलेली आहे? असदुद्दीन ओवेसी नाही, मी असं कोणाला नाही. सागर एक माझा चांगला मित्र आहे. हा, पण त्याची गरज का वाटली? म्हणजे हे सांगण्याची, एक कृत्य तुम्ही केलं, विषय तुमच्या बाबतीत संपला, ह्याची गरज का वाटली? तिथं गरज असा काही नव्हता का, तिथं CCTV फुटेज आलेलं होतं, बरोबर ना. ते आज ना उद्या तो प्रकार उघडीस चालत असता. त्याच्यात मित्र माझा होता, सागरला म्हणलं असा असा माझ्या हातून प्रकार घडलेला आहे आणि मला एक हिंदुत्ववादीची एक मी हे आहे माझ्या अंगात, तर मी ते कृत्य मला काही रावलं गेलं नाही. ठीक आहे. गोरख, खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर संसद परिसरातली काही वेळापूर्वीची घटना. गोरख खर्जूल म्हणून हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत हेमंत गोडसे आणि गोरख खर्जूल यांनी आपण असदुद्दीन ओवेसी यांच्या कानशिलात लगावल्याचं सांगितलं. एक छोटासा ब्रेक घेतोय, नंतर बघत राहा दुपारच्या बातम्या.